नमस्कार मित्रांनो, आपण आलो आहे गार्डन येथे आणि गार्डन येथे एक सुंदर असं निसर्ग माहिती केंद्र या ठिकाणी आहे आणि या माहिती केंद्रामध्ये आपल्याला माहिती देण्यासाठी या ठिकाणी अनिलजी तायडे नमस्कार. आणि आपण आता यांच्या माध्यमातून जाणून घेऊया की या निसर्ग माहिती केंद्रामध्ये नेमकं आहे तरी काय आणि कुठल्या कुठल्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तर आपण अनिलजीकडून हे जाणून घेऊया. नक्कीच सर, तुम्ही बघू शकता आपण ज्या मिलगार्ड मध्ये आलेलो आहे त्या मिलगार्डची संस्कृती त्या साईडला बघू शकता. मिलगार्ड संस्कृतीमध्ये कसं राहते आणि बॅक साईडला तुम्ही बघू शकता तर त्यांची संस्कृती राहतात कशी ते, त्यांच्या पद्धती कशी राहते, ते देव कसे राहतात तिथे तुम्ही बघू शकता. आणि पुढे येऊ शकता इकडे आणि आपण जंगलामध्ये गेल्यानंतर बघू शकता इकडे आतमध्ये आपण एरिया असतो आपला मिलगार्ड टायगर रिझर्वचा तो एरिया असतो. कोणत्या कोणत्या ठिकाणी बफर कोर झोन सगळं दिलेलं आहे साईडला. आणि डिव्हिजनच्या बाजूला बघू शकतो आपण त्या साईडला बघू शकता जलावरणामध्ये कोणत्या कोणत्या नद्या आहे त्या साईडला हे बघू शकता. ऋतू हे तिन्ही ऋतू इथं आपल्याला स्पष्टीकरण दिलेलं आहे. आणि ह्या बाजूला बघू शकता तुम्ही आपले वनस्पती वृक्ष कोणते कोणते वृक्ष राहतात त्या साईडला बघू शकता. लहान वनस्पती ते निसर्ग सौंदर्य असते पावसाळ्यामध्ये कसं फुलते त्या पद्धतीनं नद्या किंवा वृक्ष कसं फुलते ह्या ते पद्धती दिलेल्या आहे. आणि या साईडला बघू शकता तुम्ही आपल्या मेलगार्डमध्ये व्याघ्र प्रकल्प किती आहे, 6 व्याघ्र प्रकल्प आहे. त्याच्यामधून मोठा व्याघ्र प्रकल्प म्हणून म्हटलं जाते मेलगार्ड. त्यांची टोटल ही इथं माहिती दिलेली आहे. आणि त्या साईडला टेरिटरी केली जाते टायगरची. जो जंगलाचा एरिया असतो टेरिटरी असतो त्याची हाईट किती असते, त्याच्या एरिया कोणता मॅप करतो टोटल इकडे दिलेला आहे. आणि जे आदिवासी लोक जे पुनर्वसन म्हणतो आपण ते दुसऱ्या इकडे गेलेले आहे त्या साईडला काय काय दिलेलं आहे या साईडला बघू शकता. पुनर्वसन गाव कसं होतं आधी त्या पद्धतीने दिलं आहे. आणि ह्या साईडला बघू शकता इथले पक्षी असतात, कोणते पक्षी असतात, कोणते नाव आहे टोटली सर इथं तुम्हाला पक्ष्यांचं नाव पिक्चर सगळं दिसू शकतात. आणि ह्या साईडला येऊ शकता तुम्ही. आणि स्थानिकर आणि विदेशी आपल्या देशातले आणि जिल्ह्यातले स्थानिकवाले जे पक्षी राहतात कोणते कोणत्या हुंडलेवाले साईडला ते हे साईडला विकू शकतात. आणि ह्या बाजूला फक्त सस्तन पाणी त्यांचे एरिया कसं ते आणि कोणते आपले घातक आहे कोणत्या अंगावर होते त्यांचे वर्ष किती आहे किती राहू शकतात त्या पद्धतीने दिले आहे. आणि खाली गेल्यानंतर तुम्ही बघू शकता त्याचे फुटप्रिंट जे फुटप्रिंट म्हणतो आपण ते त्याच्या आपण जंगलामध्ये गेल्यानंतर पक्ष्यांचा आवाज कसा येतो आणि पक्ष कसे आवाज करतात त्याच्या पद्धतीने आपण बघू शकतो. आणि या फॉरेस्ट रानपिंजऱ्यामध्ये आपण बघू शकतो. इथे जंगलाचा पुरा आनंद इथे घेऊ शकतो आपण. आणि आपण ह्या तिकडच्या शिक्षणमध्ये आलेलो आहे. आणि इथं तुम्हाला फुल पकडायचं त्याचं कोर्स कसं असते त्याचे जीवन चक्र कसं असते ते फुल पकडायचं दिले आहे सर. टोटली इथे माहिती दिलेली आहे. त्या साईडला बेडूकचं जनावरण कसं ते चक्र कसं असते टप्पे दिलेले आहे. आणि मेन मुद्दा म्हटलं आपला सापचा स्नेकच्या बद्दल खूप माहिती मेलगार्डची दिली आहे इथं. आणि विषारी कोणती आहे बिनविषारी कोणती आहे टोटल तुम्हाला इथं माहिती मिळून देईल. आणि त्या साईडला बघू शकता. आणि लहान मुलांसाठी खूपच चांगलं आहे सर. इकडे साईडला बघू शकता आपल्याला. आणि मेलगार्डच्या राज्य पक्षी प्राणी कोणता त्याचं उत्तर इथं दिलेलं आहे. त्याचं उत्तर तुम्ही बघू शकता. त्याचा चेहरा आणि त्याचं नाव टोटल दिलेलं आहे. आणि मुलांसाठी खूप सुंदर आहे इथं पुऱ्या मेलगार्डची माहिती त्या साईडला बघू शकता तुम्ही. ह्याच्या प्रश्न वरती आहे आणि उत्तर खाली आहे. कोणते कलर असते कोणते नाव कोणते आहे सगळं टोटल दिली जाते. आणि त्या साईडला तुम्ही बघू शकता ड्रॅगनफ्लाय म्हणतो आपण. ड्रॅगनफ्लायचे डोळे किती असतात त्या राहतात कसे ते टोटल पद्धत आपण बघू शकता.